तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेत सध्या भुवनेश्वरीचं खरं रूप सूर्यवंशी कुटुंबासमोर आणण्यासाठी अक्षरा अनेक प्रयत्न करत असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या काही दिवसांपासून भुवनेश्वरी अधिपतीची खरी आई चारुलताचं रूप घेऊन सूर्यवंशींच्या घरी राहत होती। मात्र अक्षराने वेळीच हुशारीने तिचं खरं रूप ओळखलं। यानंतर भुवनेश्वरी आणि चारुहासचं लग्न अक्षराने मोडलं। तसंच येत्या काळात अधिपती समोर काही केल्या त्याच्या भुवनेश्वरीचा खरा चेहरा उघड करायचा असा निश्चय मास्तरीणबाईंनी केला आहे। सासूचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी अक्षराला बजरंग मदत करणार असल्याचे कबूल करतो, मात्र ऐनवेळी तो पलटी मारतो। यामुळे अक्षरा तोंडावर पडते। हा सगळा प्रकार पाहून अधिपती संतापतो, तर अक्षराला अश्रू अनावर होतात। दोघांच्या वादात भुवनेश्वरी मध्ये येते व ती म्हणते, सुनबाई आणि या घराला आम्ही इथे नको आहोत, त्यामुळे आम्हाला निघून जाऊ देत। यावर अधिपती आईचे पाय धरतो आणि तिला घराबाहेर जाण्यापासून अडवतो। अशातच आता आणखी एक प्रोमो समोर आला आहे, ज्यामध्ये अक्षराला घर सोडावं लागणार का असा प्रश्न पडला आहे। या नवीन प्रोमो मध्ये दुर्गेश्वरी भुवनेश्वरीला असं म्हणते की अक्षराने तुमचं लग्न मोडलं आहे, त्यामुळे आता तुम्ही पण तिचं लग्न मोडा। तिचं लग्न मोडल्याशिवाय गप्प राहू नकोस। यानंतर अधिपती अक्षराला असं म्हणतो की अजून काही काळ आपण एकत्र राहिलो तर एकमेकांचा जीव घेऊ, कुणीतरी गेलं पाहिजे। यावर अक्षरा त्याला मीच घर सोडून जाते असं म्हणते। त्यामुळे आता भुवनेश्वरीचा खरा चेहरा समोर आणण्याच्या प्रयत्नात अक्षराचा संसार मोडतोय का असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे। तसंच अक्षरा या सगळ्या प्रकरणानंतर घर सोडून जाणार का, अधिपती अक्षराला अडवणार का आणि अक्षराने घर सोडल्यावर चारुहास काय भूमिका घेणार याचा उलगडा लवकरच मालिकेत पाहायला मिळणार आहे। मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।